संगीत क्षितिजावरची विद्वत पौर्णिमा. विदुषी डॉक्टर पौर्णिमा धुमाळे. माझ्या गुरु विदुषी डॉक्टर पौर्णिमा धुमाळे म्हणजे अभिजात शास्त्रीय संगीतातील आग्रा घराण्याची धुरा समर्थपणे पेलणाऱ्या सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका. उच्च विद्याविभूषित कुटुंबात जन्मलेल्या डॉक्टर धुमाळे यांना विद्वत्तेचे बाळकडू त्यांचे आईवडील डॉक्टर निशिकांत व डॉक्टर सौ सुलभा ठकार यांच्याकडून मिळाले. त्यांच्यातील गायन कलेला खतपाणी मिळाले ते त्यांच्या आई किराणा घराण्याच्या सुविख्यात गायिका आणि आदरणीय हिराबाई बडोदेकर यांच्या ज्येष्ठ शिष्या डॉक्टर सुलभा ठकार यांच्याकडून. पौर्णिमाताईंच्या सुसंस्कारांमधील शिस्त त्यांच्या सांगीतिक व्यक्तिमत्वात नेहमीच जाणवते. त्यांचा वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा, आपल्या कलेशी असलेली निष्ठा अतिशय प्रेरक आहे. त्या उत्तम गुरु तर आहेतच, पण माणूस म्हणूनही अतिशय संवेदनशील आणि सहृदय आहेत. आपल्या शिष्यांच्या प्रगतीत धन्यता मानणाऱ्या त्या अनुसरणशील गुरु आहेत. संगीत शिकताना लागणारी समर्पण वृत्ती, जिद्द, चिकाटी, गुरुवरची श्रद्धा त्यांच्या आचरणातून नेहमीच खोल ठसा उमटवत आली आहे. आपल्या सहकलाकारांबद्दल आदर जोपासायचा संस्कारही पौर्णिमाताईंनीच केले. त्यांच्याकडे शिकायला येणाऱ्या शिष्यांची सांगीतिक नाडी त्या अगदी अचूक हेरतात. शिष्याला त्याच्या आवाजाची जात, कलेची समज, सांगीतिक कल, आकलन क्षमता, बौद्धिक पातळी हे सगळे लक्षात घेऊन त्याचे गाणे अधिक समृद्ध करण्याचे कसब त्यांच्यामध्ये आहे. संगीतातील कुठलीही आणि कितीही आव्हानात्मक गोष्ट आपल्या बुद्धिचातुर्याने, चिकाटीने, लीलया पेलण्याची सुरेल शिकवणही त्यांनी आम्हाला दिली. आपल्या संगीत चिंतनातून ध्रुपद धमारचा गाभा असलेली ही भारदस्त गायकी त्यांनी स्त्रीसुलभ वाटावी अशी उमटवून दाखवली आहे. नोमतोमचे सूक्ष्म स्वर लगाव, लयकारीतला तांत्रिकते पलीकडचा कला विचार, बंदिशींची शिस्तबद्ध तरीही सौंदर्यपूर्ण मांडणी ही त्यांची काही गानवैशिष्ट्ये त्यांनी आपल्या शिष्यांना नजर रूपात दिली. डॉक्टर धुमाळे यांच्या पदव्युत्तर शिक्षणादरम्यान ग्वाल्हेर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यापनातून ग्वाल्हेर गायकीचे नकळत झालेले संस्कार पौर्णिमाताईंचे गुरु आणि आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित बबनराव हळदणकरजी यांच्याकडील प्रदीर्घ तालीम, विद्वान गुरु विवेक जोशी यांचे अनमोल मार्गदर्शन आणि स्वतःचे सखोल सांगीतिक चिंतन यांचा सुयोग्य मेळ पौर्णिमाताईंच्या गानकलेत प्रकर्षाने जाणवतो. संगीतात आपली कलात्मकता वापरताना आपली स्वतःची पाळमुळं घट्ट रोवलेली असावी लागतात. त्याप्रमाणे आग्रा घराण्याची प्रदीर्घ तालीम पौर्णिमाताईंनी अपार कष्टाने, गुरुवरील श्रद्धेमुळे ओतप्रोत आत्मसात केली आणि स्वतःच्या प्रगल्भ चिंतनातून अधिक समृद्ध केली. बंदिशीची शिस्तबद्धता त्या नेहमी अबाधित ठेवतात. लयीचे नैसर्गिक सौंदर्य कुठलाही बनाव न करता फुलवण्यात, उलगडण्यात त्यांचा हातखंडाच आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील गेयबंधांचा नाट्यशास्त्राच्या अनुषंगाने विवेचक अभ्यास हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. त्यांची गायकी म्हणजे त्यांच्या संगीत साधनेचे सारच. पौर्णिमाताईंच्या निपुण मार्गदर्शनाचा लाभ देश विदेशातील अनेक होतकरू संगीत साधक आज घेत आहेत. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातील पदव्युत्तर विभागाच्या संगीत विभाग प्रमुख म्हणून त्या कार्यरत होत्या. आमचे ऋणानुबंध अनेक जन्मांचे असल्याची आत्मीयता नेहमीच त्यांच्या वागण्यातून मला मिळते. त्यांच्यातील असा साधेपणा आणि माणुसकी लक्षणीय आहे. पौर्णिमाताईंच्या रूपात मला एक कल्पवृक्षच मिळाला आहे असं मी मानते. माझ्या वैयक्तिक आणि सांगीतिक आयुष्यात पौर्णिमाताई माझ्या दीपस्तंभ आहेत. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांच्या चरणी नतमस्तक होताना त्यांच्यासाठी सुचलेल्या ह्या 2 ओळी.
गुरु चरणन की आस मो मन में, पूरन होत तिहारे कारण। ज्ञान गुण सागर तुम मोरी दाता, आई शरण में जीवन अर्पण। पहिली पारंपरिक रचना आहे खट रागातली, झपतालमध्ये विद्याधर गुणियन असो. ही एक ऐतिहासिक महत्वाची रचना आहे. बैजू नायक यांची ही रचना आहे आणि त्याच्यामध्ये अस्थायी अंतरा संचारी अभोग असे चारही भाग रचनेमध्ये आहेत. ते मी आपल्याला ऐकवते आणि त्यानंतर पंडित रातंजनकर यांची द्रुत बंदिश बंधा समा. गुणियन सो
रसिक